150 मुलं आपल्या या इंग्लिशच्या क्लासमध्ये रोज 150 मुलं मुली सकाळी येतात बघा, 8 ते 10 पर्यंत 2 तास. असंच जर इंग्रजीचं इतर विषयाचं धार्मिक वळण आपण बिहारामध्ये कुठल्या निमित्तानं ते वाढवत गेलो, अटॅचमेंट विद्यार्थ्यांची जर बिहाराची वाढवली तर चांगले संस्कार शिक्षणाचे विद्यार्थ्यांना मिळतील. काय थोडं सांगतो. पौर्णिमा कार्यक्रम हे निमित्त असतं. आपले अरे माईक बंद कसा पडतं रे. शासनाने आपली जी दखल घेतलेली आहे त्या दखल घेण्याच्या पाठीमागे 4, 8, 10, 15 दिवसाचा इतिहास नाही, तर अनेक 50 वर्षाचा इतिहास आपल्या या बिहाराशी संलग्न आहे. आणि जेवढे पत्र पॉम्पलेट निघते, जेवढे आता हे कार्यक्रम होतात, जे काही पेपरमध्ये येतं किंवा या मीडियातून आजकाल चाललेलं आहे किंवा व्हॉट्सअप याच्यावर येत आहे, हे सर्व पोलीस डिपार्टमेंट, तहसील डिपार्टमेंट, रेव्हेन्यू असेल, हे सर्व या कार्यक्रमाची आपली दखल घेतात, त्यांच्याकडे नोंद होती. आणि त्यामुळेच आपल्याला 2006 मध्ये बिहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला, पर्यटनचा दर्जा मिळाला. हे प्रकारची इथे ही मंडळी आली, जेवढे काही आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, जे काही अधिकारी खालच्या महामंडळाचा व्हाईस चान्सलर आहे, हे रिपोर्ट केला इकडे शासनापर्यंत. एक सुंदर त्या दिवशी मी कलेक्टरला मला वाटतं गौतम सोबत भेटायला गेलो. सर म्हणाले मला महामंडळाला चांगल्या कार्यक्रमाला घेता आलं नाही. कलेक्टरनं स्वारी म्हणून माझं तिथे स्वागत केलं त्या दिवशी. म्हणजे आपल्या महामंडळाची, आपल्या जयंतीची, बिहारात पौर्णिमेच्या कार्यक्रमाची, प्रत्येक धम्म परिषदेची याची दखल घेतल्या जाते. पालकमंत्री धम्म परिषदेला आली काही आपल्या मेघना बोर्डीकर इथे, संजय बनसोडे पालकमंत्री होताना आले. त्याच्या आधी बडोले साहेब सामाजिक न्याय मंत्री होताना ते आले, त्यांनी बंदी केलं. 2009 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आपल्या इथे आले या इमारतीच्या भूमिपूजनाला. म्हणजे 2009 पासून माईक मध्ये बंद पडते. 2009 पासून मुख्यमंत्री माझ्या रेकॉर्ड प्रमाणे, माहितीप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे म्हणून आपल्या बुद्ध विहारामध्ये या पौर्णिमेमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री आले बुद्ध विहारासाठी. याच्या आधी 2009च्या आधी जेवढे मुख्यमंत्री झाले असतील महाराष्ट्रात कोणीही पूर्णेला आलं नव्हतं. म्हणजे दखलच झाली नाही त्याची गावची. तर ती दखल आपल्या बिहारामुळे अशोक चव्हाण ही दखल शासनापर्यंत गेली. आणि लोकांनी उलट आपल्या समाजातल्या लोकांनी चर्चा केली. चर्चा करीत असतात लोक, उलट चर्चा करतात. भगवान बुद्ध म्हणतात की असा माणूस जगात झाला नाही, होणारही नाही की ज्याची निंदा झाली नाही. इंगळे निंदा झाली नाही असा माणूस म्हणत नाही, आणि ज्याची स्तुती झाली असाही माणूस
निंदाही झालेली आहे, स्तुती झालेली आहे. मागच्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा भक्तावर गेल्यावर टिप्पणी केली लोकांनी. म्हणजे हे मागच्या दाराने दुसऱ्या कामासाठी पोटासाठी गेले तर ते चालतंय काय. पण आम्ही उघड समाजाच्या धर्माच्या कार्यासाठी जर गेलो ते मात्र काही माणसाच्या पोटात दुखू लागले. आमच्या मार्फत गेले असते तर पण नव्हतं दुखत. आम्हाला सोडून हे दुखलं, आम्हाला डावरून आम्हाला सगळं घ्यायला पाहिजे होतं, आमच्या मार्फत जायला पाहिजे होतं, आम्हाला पुढं घ्यायला पाहिजे होतं, तुम्ही मागे घ्यायला पाहिजे, हे दुखलं. त्यामुळं काही माणसाच्या थोडं मोठा दुखलंही. आता हे व्हॉट्सअपवर फेसबुकवर आता पूर्णेला आनंद झाला असेल, पण काही माणसांच्या पोटात हे बी दुखत असेल, हे काही दुखत नसेल, हे बी थोडं थोडं दुखतच असेल. तेव्हा दुःख दे. कोणाला काय पोटात दुखायचं, कोणाला मळमळ व्हायची, कोणाला तळमळ व्हायची, हो दे. पण आमचं सेवेचं काम समाजाच्या हे काम वसा आजचं नाही. उन्हाळे पावसाळे खाच खळगे काटे कुटे चिखल माती पहाड पर्वत हे सगळं ओलाटून 50 वर्षात इथपर्यंत प्रवास आला. हे प्रवास केले नाही आणि हे सगळे काटे कुटे येथून आम्ही वाट काढीत काटे पडले रस्त्यात, पण वाट काढीत आली. कोणी काटे टाकले, कामून टाकले याच्या रिकाम्या चौकशीत आम्ही गेलो नाही. पण वाट काढीत आपलं जे ध्येय आहे, उद्देश आहे, आपलं जे इप्सित आहे ते माणसानं सोडायचं नसतं. अशा बोलेमुळं चर्चेमुळं आपल्या ध्येयावर माणसाने विचलित व्हायचं नसतं. भगवान बुद्धाचा सिद्धांत. म्हणून आपण ते खाटा धरून काम करत चाललेलं आहे, पुढेही करायचं आहे. तुम्हाला एक मुलगा मुलगी असेल तर त्याला सांभाळायचं असेल, 2 मुलं असतील 2 मुली, त्यांना तुम्हाला घरात सांभाळायचं, लहानचं मोठं करायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याचं लग्न कार्य करायचं, ही तुमच्या मागे जबाबदारी असते. आणि एवढं करण्यात तुमची किती बेजारी फजिती असते. तर मी आज 20 ते 25 अशा मुलांना आयुष्यभर सांभाळून मोठं केलं, हे काय कमी नाही का? हे साधारण गोष्ट नाही. आणि ते आता यांना मायबाप नाही माहीत नाही, असे बरेच मुलं आहेत. ते दुसरं आहे ते काय केलं ते आहे बघा, माईने सोडून दिलं, बापाने सोडून दिलं आणि सांभाळलं. असे बरेच मुलं 20 ते 25 मुलं प्रत्येकी श्राम्य आपण आपल्या बिहारामधून तयार केले. त्याची पावती म्हणून आपल्याला हे मिळाले. बिहारात आपण जे घडवलं त्या मुलांना त्यांचं कपडे, खाणं, राहणं सगळं करणं इतकं सोपं आहे का? गाडीवर पोहोचवायला किरण हाणून ना तुम्हाला 100 रुपये द्यावं. हे बाजून आमचे लेकराला कपडे करून देतात, कोणी वया देते, कोणी पुस्तकं देते. याच्यावर खाणं, रोजचं पान घालणं, सांभाळणं. मी मला सांगितलं वर्षभर करायची, वर्षभर माझा व्यक्तिगत माझा 50,000 रुपये खर्च आहे महिन्याचा. सगळं डिटेल असते, एक ना एक टिपण असते माझ्याकडं. गुरुजी सगळं लिहिलेलं असतं. गाडीला तेल किती, ड्रायव्हरला पैसा किती, इथे रोजचं काय करावं लागतं, औषध पाण्याला किती, निर्मले बाई सगळं टिपण आहे. असं ते लाईट बिल सगळं ते बिघडलं, ते म्हणजे गिजर बिघडलं, ते म्हणजे ते फुटलं, ते लावायचं. आता आमच्याकडं 100-200 खुर्च्या होत्या. वर्षभरात 10-5 खुर्च्या तोडून टाकतात लोक, कसंही बसतात ते असं करून असं. आता तुटलेले जमा करून ठेवले. आता आम्ही म्हटलं बाबा तोडणारे तेच येणारे तेच, आपलं काय वाकडं बसतो ते सरळ बसतो. तुटले तोडणारे तेच, बसणारे तेच, आपल्याला काय लागणार आपण आणायचं नाही.
बाथरूम एकटा झोपणार आहे हे तुमच्यासाठी आहे. हे जरा थोडं समजून घ्यायचं. रोज तुम्ही इथं हे मंडळी विहारात नेहमी रोज येते 2 दिवसाला 3 दिवसाला ते पाहता तिथं की रोज इथे 5-7 माणसं रोज जेवतात विहारात. तुम्हाला 2 जर घरी पाहुणे आले तर तुम्ही किती दिवस झाले 4 पाहुणे ते कवा जाईल म्हणते बायको त्याला म्हणते ते त्याला पाहुणा विचार. खास करून माणसं नाही पूर्णच्या विहारात आणि त्याचे जळगाव आले 4 कुटुंब ते आले दवाखान्यात. मला फोन केला वाघ म्हणणार अरे शिंपी मारायला हे चला फोन केला मला म्हणजे तुम्हाला भेटायला यायचं नाही. भेटायला नाही तुम्हाला जायचं कुठं म्हणजे उद्या सचखंड आम्हाला जळगाव म्हणजे आज मुक्कामीच यायचं मला आमच्या इथे. हो आम्ही तेच करून टाकलो म्हणजे आता राहायला हॉटेलला यायला खर्च खाण्याचा खर्च घरी पण येऊन थांबले. रात्री जेवण सकाळचा नाश्ता आणि किरणनं त्याला पोळ्या बांधून करून दिल्या गाडी. त्या सगळ्या गावात सांगत असतील ना ते कोरण्याच्या विहारात पण आम्हाला पोळ्या बांधून दिल्या. ही जे सेवा आहे 4 दिवसाला 2 दिवसाला 3 दिवसाला 10 माणसं 5 माणसं रोज भेटायला प्रेमाला येतात बिचाऱ्या. आपल्याला काय त्याला काय घरी खायला मिळत काही नाही तरी आणि प्रेमान विहाराचं प्रेम पंचायतीबद्दल प्रेम म्हणून येतात. इथं आईला कोणताही माणूस फराळ केल्याशिवाय नाश्ता केल्याशिवाय चहा पिल्याशिवाय जात नाही. काय आता ही पुढं बसलेली रोज राहत जात नाही. हे खर्च तुमच्याकडून बेर करणार. त्या दिवशी उभारायला फोन केला दिवस म्हणून अहो म्हणलं आम्हाला इथे काही नाश्ता आणि खायला त्याला काही लागतं की नाही काय देऊ म्हणजे सांगा काय द्यायचं सांगा म्हणजे हे पोरं गेले बाळू आपला बरोबर ते बिल केलं राशन पाण्याचं त्याचे झाले 5,000 रुपये. त्याने ते फोन पेवर टाकून दिले 5,000 रुपये. म्हणजे अशी उपासक हे तयार केलेले आहेत आपण. हे हक्काचे उपासक आहेत असे टेम्परवारी नाही फक्त उपासक जे गाड्या घेऊन चालतात. मला बैलगाडी आता जुनी अंतर आहे बैलगाडी त्या बैलगाडीला पाठीमागं ते नळ लावायचं वगन एक नळ असते ना ते नळाली कामाचा त्याचा जू असतंय हे प्रकार हे कामाचं आणि त्या चाकाला पाठीमागे एक खिळा असतंय मध्ये. एखादा म्हणा काय खेळायला असतं काय व्हायला चलत नाही ते चाक गळून पडत नाही ती खिळा पाहिजेच. ती खिळाही महत्वाचा आहे. आणि त्या बैलाला ते 2 बाजूला काय म्हणतात ते शिवळा हे बी महत्वाचे. जुला आणि साठाला बांधलेली दोरी ती बी महत्वाची. आता सगळं असून त्या बैलगाडा साठात नसेल तर बसायचं हे पाहिजे आणि बैलही पाहिजे. त्याच्यावर त्याला गाडी म्हणतात तर गाडा म्हणतात. या सगळ्याच्या मिळूनच ते गाडा. तुम्ही याला किंमत नाही याला काय किंमत आहे त्याला काय किंमत नाही त्याचे काय काम आहे त्याचं नाही सगळ्याचं काम आहे. हे गाडा हाकत असताना चालवत असताना त्या नळ्याची बी किंमत आहे. वंगण आता ते कुरकुर कुरकुर वाजत आहे त्याला वंगण घातलं की वाजत नाही. हा बैलगाडीचा नियम आहे. माणसाचा बी नियम ते घरात मी बाईला माणसाला कमी पडू द्या जो खाली तरी मान लावल्याचा बाई तिला कमी पडेल. तसं संसाराचा तुम्ही गाडा तर तसं हाही एक गाडा आहे. हाही तुमच्या सगळ्यांच्या दान देणगीवर तुमचा पैसा प्रत्येक पैसा सत्कार्य लागतो. पूर्णेची खरं म्हणजे मला आणि गाडा सांभाळण्याची पूर्णेसारखी ऐकत नाही. मुंबई पुणे औरंगाबाद नांदेड इथं ठीक आहे मोठे मोठे लोक पण आपल्या इथे एवढं सांभाळण्याची ऐपत नसलेली माणसं आहेत. पण सगळे मिळून करतात सगळे मिळून देतात सगळे मिळून तुम्ही कोणी भाजी आणताय कोणी भाकर आणताय कोणी भात आणताय भरतीला जेवण देतं की सगळे मिळून देता म्हणून ते होतं की एकावर टाकावर एक करते म्हणून सगळे मिळून आपण करतो म्हणून आपल्याला सक्सेस आहे तिथे.
आता यांच्या इथं रविराज पार्कला चांगलं उभं झालंय, शिकलेली मंडळी आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, 2-2.5 कमी पगार नसेल, कमी नको पण 2-2 गट करून बसले. आता काय सांगावं त्या गटाला? मी स्वतः जाऊन विचारतो, किती वेळा मी आलो, किती प्रवचन झाली, थायलंडची भरतीची, काय कोरियाची भरतीची, कुठले कुठले भरतीची आपण आली. पण ते माणसामध्ये इतका इगो, मोठेपणाचा त्याला ते पैशाचा जोर एवढा झाला आहे की ते जमिनीवर पाय टेकायला तयार एवढे पैसे झाले. माझा बंगला, माझी गाडी, माझे पोरं, माझी पोरगी, आणि तेच रोज सांगत बसते. तेच बघा काय काय त्याच्यात नाद येतो. म्हणजे त्या नादामध्ये काय झालं, ती चक्रामध्ये अडकलाय, त्याला दुसरं काही दिसत नाही. म्हणून याच्याशिवाय मी समाज सगळा आपला महत्वाचा आहे. समाज आपले म्हणून आपण मोठे आहोत हे समजून चालणं हे समाजशास्त्राचं धोरण आहे. तर बांधवांनो, हे जे आज आपलं नेहमीच होतं गौरव, आता काही कमी नाही, नेहमी सत्कार स्वागत होतं. आणि बनतेजी हे स्वागत सत्कार भारत पुढे हे फार महत्वाचं नाही. बनते सर त्याच्या पलीकडे जात असतात, त्याच्या पुढचे हे फार कमी आहे. आज महाराष्ट्र शासनाने आपल्या पूर्णेचा, आपल्या विहाराचा, पर्यायाने समाजाचा आपल्या हा गौरव केलेला आहे, मान ठेवलेला आहे. आणि आपण जे मेहनत घेतो त्या परिश्रमात, मला उद्या लगेच निघायचं आहे लेह लडाखला. तिथे भरतीचे आपल्याकडे आहेत ना संघसेना, 200 एकरामध्ये विपसना सेंटर आहे. आपल्या जे काही उपासना आहेत ना, कोण कोण आमचं लडाखला 1, 2, 3, 4, 5 तेव्हा ते आणखी पण आपल्या लडाखला आले पण तिथे ऑक्सिजन कमी आहे, झाड नाही काही पहाडावर, पूर्ण मिलिटरी आहे. पहिली लढाई जर झाली तर बॉम्ब पाकिस्तान आणि चायनाचा बॉम्ब तिथं पडते असं ठिकाण. शेवटचं टोक काश्मीरच्याही पण दादा तिथं बौद्ध लोक राहतात. तिथं विपसनेचं 200 एकरात सेंटर आहे. कसे राहतात तुम्ही गेलं तर तुम्हाला 1-2 दिवस ऑब्झर्वर ठेवतात तिथं. तुम्ही म्हणजे दम्याचा माणूस, हार्टचा माणूस, बीपीचा माणूस तिथं चालत नाही. त्याला काही दम लागलं नाही सांगते, त्याला ठेवतात. त्याला बरं वाटलं तरच फिरायला बाहेर पाठवतात, नाही त्याला अशा ठिकाणी ते बनतेचे राहतात. आणि आता उद्या ते 15 तारखेला कार्यक्रम ठेवतात. खास करून मला त्यांनी विसरले नाही, जे मिलिटरीचे लोक आहेत सर्व बटालियन, महार बटालियन, शीख बटालियन, गोरखा पलटण, मराठा पलटण, या सगळ्या मिलिटरी लोकांचं शिबिर लावलं म्हणजे विपसना सर्व मिलिटरीच्या आधी. त्यांना खाणं राहणं फुकट, सगळ्या मिलिटरीच्या लोकांचं शिबिर, विपसना शिबिर 15 पासून 21 पर्यंत. 15ला त्याचं उद्घाटन आहे. मी म्हटलं मी 1 दिवसापर्यंत येऊ शकतो. 15चा कार्यक्रम करून म्हटलं मी सुरुवात वापस येईल, कारण परत मला 27ला कंबोडियाचा दौरा इकडे जाऊन यायचं. अशा पद्धतीनं देशातलं आपल्या इथलं बाहेरचं छोटं मोठं काम आपल्याला हे धम्माच्या विषयात मूर्त्या आणून दिल्याचं काम. मागं 2 टर्ममध्ये आपण किती मूर्त्या दिल्या बुद्धाची? उदगीरच्या मूर्ती आपण दिली, औषधात दिली, जालन्याला दिली, वाजळगावला दिली, एक ठिकाणी बुद्ध मूर्त्या सुद्धा दिल्याचं काम. आता कितीतरी लोकांची मागणी आपण आता आणखी एक लॉट मागितलेला आहे. जालन्याला तर आपले ते विकायचे ना सुधाकर भाई म्हणतात, ते म्हणाले 10-12 फूट इतकी असेल, किती लाखाची असो आम्हाला मूर्ती आणून द्या. त्याचा नादच लागला. सिद्धांतला एक फोन, मला एक फोन, आम्हाला मोठीच्या मूर्ती. म्हणजे लोकांत किती धम्माच्या आपल्या याच्यामुळे विजन वाढवला. एक प्रेरणा इथून लोक घेऊन यायला बोलायला, मूर्त्या स्थापना होणार हे लोकांमध्ये जिद्द हळूहळू हळूहळू. आणि महाराष्ट्र सरकारने खास करून म्हणजे पहिलं जर समाज मंदिर होते ना आंबेडकर भवन, आता डायरेक्ट सरकार समाज कल्याण खातं डायरेक्ट बुद्ध ज्ञानासाठी मदत करू लागले. विपसना केंद्र डायरेक्ट करू लागले. म्हणजे आता म्हणजे मागासवर्गीय, दलित,
किंवा ते समाज मंदिर सभागृह हे नाही. आता शासन बुद्ध विहाराला आणि आपल्या अधिकाऱ्यांना तसा आता दिले त्यांनी का बुद्ध विहारासाठी सुद्धा सर्व मदत करण्याचा आता महाराष्ट्र सरकारने तयार केला आहे. आपला महत्त्वाचा विषय आहे बुद्धगयाचा, तोही आता स्वार्थ होतोय हळूहळू. मी एकदा जाऊन आलो आणि ते आता जुलैमध्ये जेव्हा अधिवेशन लोकसभेचं सुरू होईल तेव्हा आम्ही तिथे जाऊन बसणार आहे. सिनियर 10-5 भरती दिल्लीतच बसणार आहे आणि सर्व मंत्र्यांच्या खासदारांच्या घरी जाणार आणि बाबा हे करा असं तिथे जाऊन बसल्यावर तर 3 पातळीवर आपण लढाई सुरू केली. एक तर न्यायालयीन लढाई आहे, रस्त्यावरची लढाई आहे आणि समन्वयाची ही कोऑपरेटिव्ह म्हणजे कोऑपरेशन एकमेकाला समन्वय करून चर्चेचा हाही एक विषय ठरला. चर्चेची दार बंद केली की तिन्ही मार्गाने आपलं सुरू आहे बुद्धगयाचा विषय आणि चांगल्या प्रमाणात म्हणजे आपल्या म्हणजे चर्चेचा भरतीची एवढे ओरडत आहे याची दखल म्हणून काय परवा दिवशी मला वाटतं 4-5 दिवस झाले राहुल गांधी स्वतः गेले तिथे याला बुद्धगया ते म्हणजे दखल घेऊ लागले. काय विषय बुद्धगया स्वतः गेले 7-8 दिवस झाले हेच आहे. सगळ्या मोठ्या लोकांनी आता त्याची दखल हळूहळू घेतलेली आहे आणि एकदम तर कधीच आपल्याला काही मिळालं नाही. त्यामुळं आपले प्रयत्न, आपली जिद्द, आपलं समर्पण, आपलं त्याच्यामध्ये त्याग आणि काही लोकांचं बलिदान त्यांना द्यावं लागतं आणि तेव्हा ते होईल. एकदम मुखामुखी कोणतंच मिळालेलं नाही आपल्याला, म्हणून तेही होईल. त्याही विषयासाठी आमचा चांगला प्रयत्न आहे. किंवा आपल्या इथे जसं आपण येतं पुढे मात्र आपल्याला भविष्यामध्ये कारण रस्त्यावर ओरडल्याशिवाय तो तिथं निरोप जात नाही. हे ओरडणे आवश्यकच आहे. आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नागपूरला मोर्चे झाले, पुण्याला मोर्चा झाला, मुंबईमध्ये नांदेडला मोर्चा झाला, सर्व लातूरला झाला, सर्व ठिकाणी मोर्चे झाले आणि ती दखल शासनाने त्याची घेतलेली आहे. तोही विषय आपला हळूहळू सॉल्व होणार आहे. किंवा आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आमचे मयावंश यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, परीक्षेचं नियोजन केलं. राखांचे सर, दिवाळे सर, आतूर, राम, हे छोटे भंतेजी या सगळ्यांनी हे खटाटोप केला. मी तर असं काही देऊ केला, मी काहीच केलं नाही. आलो नुसतं डायरेक्ट माईकवर बसतो. तेव्हा हे आमचे छोटे भंतेजी मुलं हे सर्व हे सेवेचं काम करतात. जेवणाचं असेल ते काय असेल ते सर्व करतात आणि उपासक महिला त्याला सहकार्य केल्याबद्दल, विद्यार्थ्यांनी साथ दिल्याबद्दल सर्वांना मी परत एकदा धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमात एवढा वेळ मला वाटतं 1 वाजेपासून 2, 3, 4, 3 तास 3 तास आपण वेळ दिला. त्याबद्दल सर्व कार्यकर्ते, परभणीचे आमचे नालंदा विपස්සना केंद्राचे सर्व कार्यकर्ते, बुद्ध विहाराचे कार्यकर्ते, आपले स्थानिक सिनियर मंडळी, महिला मंडळ आणि विद्यार्थी सर्वांनी यथोचित साथ देऊन यशस्वी केल्याबद्दल परत एकदा सर्वांना धन्यवाद.